आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यातून। एसआयच्या कामामध्ये पुणे जिल्हा आता अव्वल ठरलाय। पुणे जिल्ह्याचं काम हे राज्यात अव्वल असल्याचा दावा जिल्हा निवडणूक शाखेकडून करण्यात आलाय। 63,55,000 मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाली आहे। जिल्ह्यात डिजिटायझेशनचे काम हे 45.04% झालेलं आहे। पुण्यामध्ये लोहगाव परिसरामध्ये मनपाकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। संपूर्ण इमारत पाडण्याऐवजी फक्त स्लॅबचा मध्यभाग पाडून टाकण्यात आला। इमारत पुन्हा दुरुस्त करता येणार नाही, यासाठी ही कारवाई करण्यात आली। पुढे बातमी पाहूया नाशिक जिल्ह्यातून। नाशिकच्या गंगापूर धरणामधून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गंगापूर धरणामधून सध्या 8,160 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि जिल्ह्यातल्या 14 ते 15 धरणांमधून आजही पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक शहरातल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आता राजकारण तापणार आहे। खड्ड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभा घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नाशिक महापालिकेच्या महासभेत रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा मुद्दा गाजणार आहे। पुढे बातमी पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जळगाव रोडवर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। एका शाळेच्या बसच्या चालकाला अचानक चक्कर आली। 40 विद्यार्थ्यांनी भरलेली ही बस दुभाजकावर धडकली। यावेळी गाडीतील महिलेनं तातडीनं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत बसचा ब्रेक ओढला। त्यावेळी बस नियंत्रित होऊन दुभाजकावर जाऊन थांबली। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। याचा थेट लाभ जायकवाडी धरणाला होतोय। जायकवाडी प्रकल्पाचा उपयुक्त जलसाठा 65% पोहोचला आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण आणि अंबड शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली।